नमस्कार मित्रांनो, मी अमित सावंत. आज आपण फोटोशॉपमध्ये अँड्रॉइडचा लोगो कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण गुगलवरती जाऊया. गुगलवरती अँड्रॉइड लोगोची इमेज घेऊया. हे बघा, अशा प्रकारे अँड्रॉइडचा लोगो आहे. हा जो लोगो आहे तो कसा बनवायचा फोटोशॉपमध्ये हे आपण शिकणार आहोत. ओपन करूया. फोटोशॉपमध्ये ओपन करूया लोगो आपला. फोटोशॉपमध्ये हा लोगो ओपन झालेला आहे बघा. आता याला आपण फोटोशॉपमध्ये याची पीएचडी फाईल कशी बनवायची हे बघूया. सुरुवातीला लोगो बनवत असताना आपल्याला वेक्टर बनवावा लागतो. त्यासाठी आपण इकडे जे टूल आहेत त्या टूलचा वापर करायचा आहे. हा टूल घेऊया आपण आणि हा राऊंड बनवायचा आपल्याला बघा. हा राऊंड आहे. ही जी लेयर आहे ही आपण सेंटर करूया आणि ती लेयरला आपण इकडून लॉक करून टाकूया. लॉक केलेलं आहे कारण ती हलू नये म्हणून. आता हे रूलर्स घ्यायचे आहेत आणि हे रूलर्स घेतल्यामुळे इमेज आपल्याला व्यवस्थित बघता येणार आहे. या रूलर्सने आपल्याला हा फायदा होतो की अलाइनमेंट वगैरे व्यवस्थित करता येते. बघा, आता मी हा टूल घेतलेला आहे आणि हा इकडे व्यवस्थित ठेवलेला आहे बघा. थोडीस कॉर्नरवरून खेचल्यानंतर अशी साईज वाढते त्याची. झूम करूया. तो सेप इकडे घ्यायचा आहे. पुन्हा ही डुप्लिकेट लेअर करूया आणि त्याला इकडे खेचूया. इथे ठेवलेला बघा. डोळे तयार झालेले आहेत. आता आपल्याला बनवायचा आहे हा शेप. त्यानंतर हा टूल घेऊया. इकडे बघा त्याचे पिक्सल दिलेले आहेत. इकडे आपण 30 ठेवूया आणि 30 ठेवल्यानंतर बरोबर या साईज मध्ये आपण त्याला इकडे घ्यायचं आहे. हे बघा, अजून त्याला साईज मोठी घ्यायची. साईज आता बरोबर आहे. कलर चेंज करायचा आपल्याला. हाच कलर क्लिक करून घेऊया. ओके, थोडी मोठी झाली आहे साईज. कंट्रोल टी करायचं आहे आणि असा खालून खेचायचं आहे आणि ती साईज परफेक्ट करून घ्यायची. साईज झालेली आहे बघा परफेक्ट. ओके करायचं आहे. तीच लेअर परत डुप्लिकेट करायची आणि इकडे घ्यायची बघा. प्रथम आपण रेड कलर मध्ये बनवूया आणि नंतर त्याचा कलर चेंज करूया म्हणजे आपल्याला कळेल. आता हा पार्ट तयार झालेला आहे. तोच पार्ट आपल्याला इकडे पाहिजे. तोच कॉपी करायचा आहे आणि बघा त्याची साईज किती आहे. साईज एवढी बस झाली साईज आपल्याला. पुन्हा त्याची कॉपी करूया. हा पाय बनलेला आहे. आता आपल्याला हा जो पार्ट आहे तो बनवायचा आहे. तो कसा बनवायचा हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. ठरल्याप्रमाणे हा टूल घेऊया, रेक्टँगल टूल, आणि बरोबर कॉर्नर शार्प बघून त्याचे असं खाली त्याला खेचूया. आता आपल्याला हे कॉर्नर जे आहेत ते शार्प करायचे आहेत. ते शार्प करत असताना काय करायचं तर आता बघा, प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर हे दोन खालचे आहेत ते आपल्याला फक्त कमी करायचे आहेत. मग इकडे 20 टाकूया, अजून 10 टाकूया, 30 करूया. 30 परफेक्ट आहे. मग इकडे पण 30 करूया.
इथे तुम्ही बघाल की इकडे आपण चेंज करतोय तसा हा पोर्शन त्याचा चेंज होतोय. आणि आता 0 करूया. ऑपॅसिटी 0 केलेली आहे त्याची, पूर्ण दिसतोय आता. आता राहिलेला आपला हा पोर्शन. आता हा पोर्शन कसा तयार करायचा, हे डोळे तयार झालेले आहेत. राहिलेला आहे हा पोर्शन आणि खालचा पोर्शन. झूम करून काम करायचं आहे. इकडून एलिप्सी टूल घेऊया आणि हे बघा राऊंड घ्यायचा आहे, खेचायचं आहे त्याला. आता हा रेड झालेला आहे बघा. ही लेअर आपण बंद करूया थोड्या वेळासाठी आणि असं अलाइनमेंट करायचं बघा. परफेक्ट अलाइनमेंट झालेली आहे बघा. आता त्याला थोडंसं असं दाबूया जेणेकरून ते कॉर्नर आत येतील. आणि हे बघा आपल्याला इथून इकडे कट करायचा आहे. हा जो आपण वेक्टर घेतलेला आहे वेक्टरला आपल्याला पुन्हा मर्ज करायचा आहे. तर हे बघा हा वेक्टर घेतल्यानंतर इकडे बघा ऑप्शन आहेत, न्यू लेअर, कंबाईन लेअर, सबस्ट्रॅक्ट फ्रंट शेप. तर आता आपल्याला सबस्ट्रॅक्ट फॉन्ट शेप घ्यायचा आहे आणि तुम्ही जशी इकडून क्लिक कराल तसा बघा तो रिमूव्ह होऊन जाईल. हे बघा रिमूव्ह झालेला आहे. मी तो केलाय, आता लाल कलर दिलाय त्याला. राहिलेला आहे आता हा पार्ट आपला. तर ह्या पार्टसाठी पुन्हा आपण ही लाईन घ्यायची आहे, पुन्हा खेचायची आहे. तिला आता तिरकी करायची आपल्याला, थोडी साईज मोठी करायची. कॉर्नरमधून खेचूया तिला आपण. खेचलेले बघा. इथे ठेवून कंट्रोल-T केल्यानंतर बघा जर तुम्ही कॉर्नरच्या साईडला असं जाल, बघा इकडे जाल तर हा ॲरो येतो. असं कर खाली याल तर हे करतो. मग असा ॲरो घ्यायचा आहे बघा. अशा कॉर्नरने तुम्ही खेचून असं त्याला तिरकं करू शकता. आणि त्याची जरा साईज वाढवायची, थोडं पातळ झाला आहे आता. परफेक्ट वाटतं बघा. त्याला उचलून याच्यावरती ठेवायचं आहे बघा, थोडंसं कॉर्नर. आता परफेक्ट आहे, झालेला आहे बघा. तोच आता इकडे करूया आपण. इकडे घेतलेला आहे. आता त्याला हॉरिझॉन्टल करायचं आहे. कंट्रोल-T करूया, राईट क्लिक करूया आणि फ्लिप हॉरिझॉन्टल करूया. आता पुन्हा झूम करून ॲडजस्ट करूया त्याला. झालेलं आहे बघा. आता त्यांची अलाइनमेंट पुन्हा हे करूया, बरोबर जागेवर नेऊन ठेवूया सगळे. आता ही लेअर चालू करूया. बघा अशा प्रकारे हा लेअर तयार झालेला आहे. आपण इकडे लेअरला नाव देऊ शकतो. हे जे दोन आहेत ते आपण वरती घेऊया. बघा या दोन वरती लेअर घेतलेला आहे. अशा प्रकारे हा आपला लोगो तयार झालेला आहे. आपण सर्व लेअर सिलेक्ट करूया ह्या आणि साईडला खेचून घेऊया. हे लेअरची लॉक काढूया आणि यांना बरोबर सेंटरला सिलेक्ट करूया. आता आपण बघू शकता इकडे हे दोन जे आहेत ते आता आपण बनवलेलं आहे आणि हा आहे, ही इमेज घेतलेली होती. सेम बरोबर असा लोगो छानपैकी तयार झालेला आहे. आता आपण ह्या लेअरचा ग्रुप करूया. हा ग्रुप तयार झालेला आहे. अँड्रॉइड लोगो ही PSD बनलेली आहे. आपण सेव्ह करूया. आपल्या फोल्डरमध्ये जाऊया. फोटोशॉप मराठीमध्ये 9 नंबरचं आपलं ट्युटोरियल आहे. अँड्रॉइड लोगो PSD बनलेली आहे आणि आपण ही सेव्ह केलेली आहे. अशा प्रकारे आपण फोटोशॉपमध्ये अँड्रॉइड PSD बनवू शकतो. माझे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूबचा चॅनल फोटोशॉप मराठी सबस्क्राईब करा.